मात्र समाप्तीला येते। आधी पहलवान आणि मग आमदार भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बैलगाडा आणि कुस्ती क्षेत्रातील एक जान मान आणि पहचान नाव पहलवान महेश दादा लांडगे यांचं आगमन होणार पाहुण्यांना वाद्या आणि मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी उभं राहू आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेबांचं स्वागत करायचंय। वादात गाजात पहलवान महेश दादा लांडगे साहेबांचं आगमन आहे, सहर्ष स्वागत आहे। आता पुढची समाधान सर खरं तर सांगायचं म्हणलं तर असंख्य सारे आमचे हिंदू बांधव ज्यांना आपल्या आशास्थानी ठेवतात, असंख्य सारे आमचे गोरक्षक बांधव यांच्या बरोबर एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे अहोरात्र 24 तास जे तटस्थ असतात। ज्या ज्या या हिंदुस्थानावरती करड्या वाकड्या नजरांनी नजर केली आहे त्या त्यावेळेला मात्र त्यांची गळचेपी करणारे आमचे आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद। आणि कुस्ती लागते पंच म्हणून तिथं गणेश पाटील, बाकीची मंडळी मात्र विनंती बसून घ्या। ह्याला म्हणायची कुस्ती आणि ह्याला म्हणायचं पैलवान। जरा दादा हात वरती कर। आपण पाहतो नेते दमदार आमदारजी मानवर साहेब यांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। एक मिनिट जरा आता माईक कमी चालवा। दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले पैलवान आहेत। हा दादा शेळके माढा तालुक्यातला बेंबळ्याचा पैलवान आहे। आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल जागतिक कीर्तीचे पैलवान काका पवारांच्याकडे सराव करतोय आणि माऊली कोकाटे इंदापूर जवळचा सराटीचा कुस्ती मात्र कुस्तीच लागलेला आहे। पाहुणे मंडळी उपस्थित आहेत। धन्यवाद। सुंदर कुस्ती लागते पंच मंडळी तिथं सतर्कात। मैदानासाठी महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान हुसेन मुलानी आडुळकर इथं उपस्थित आहेत। पहलवान हुसेन भैया मुलानी एक प्रसिद्ध पहलवान गाव पाटण तालुक्यात आडुळ यांचं सुद्धा इथं आगमन आहे, सहर्ष स्वागत आहे। जरा आता पुढची आता सरकून बसा। त्याचबरोबर विकास वेलकम आमच्या व्यासपीठावरती आम्ही करतो। मैदानावरती येतो सिकंदर शेख। जरा आता गर्दी कमी करा। बघा पण सोडून आतली लोक बसाय काय हरकत नाही, पण सोडून वरची लोक बसायला काय हरकत नाही। साजन पण सोडून ही लोक उभा ती बसाय सांगा ना लोकांना। या दरम्यान आपण पाहतोय सिकंदर पैलवान यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। एखाद्या बॉलिवूडच्या हिरोला देखील नाचेल एवढी सुंदर दष्टपुष्ट शैली असंख्य मोठी फॅन फॉलोइंग इंस्टाग्राम वरती, असंख्य सारे युवा वर्ग त्यांचं प्रेरणास्थान, अगदी हॉलिवूडचा हिरो देखील नाचेल त्याच्या समोर असा सिकंदर पैलवान येतो। मित्रांनो जोरदार टाळ्या। महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणारा पहलवान सिकंदर शेख। जरा महाराष्ट्राचा लढा पहलवान सिकंदर शेख। जरा साइड द्या ना, साइड द्या। महाराष्ट्र केसरी महान भारत केसरी सिकंदर शेख पहलवान आखाड्यावरती येतोय। हो समीर हॅपी सिंग। टाळी वाजवून स्वागत करा। पहलवान सिकंदर शेख आत आलेला आहे। पहलवान विजय चौधरी, संदीप कुमार, किरण भगत आणि बागा सिंग। काय कुस्ती हलगे बघा। सिकंदर एक मिनिट, सिकंदर रुपेश साहेब ऐकताय का? जरा पहलवानाचा हातात धरा। ज्या पहलवानानं महाराष्ट्रात नव्हे
अखंड भारतात धुमाकूळ घातलाय. भारतात प्रीतपाल फगवाडा, जस्सा पट्टे, भूपेंद्र हजनाळा, प्रिन्स कोले, साहिल कोले अशा एक ना अनेक पैलवानांना चारे मुंड्यात चित्त मारणारा सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, सुप्रसिद्ध पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव, हुसेन शेख यांचा बंधू, महाराष्ट्र केसरी सिकंदर हातवर्तीकर सिकंदर, टाळी वाजवून टाळी आखाड्यावर पाळलेला आहे. हो ही इथली अशोक भाऊ काम बसा आता काय अडचण नाही, पण सोडून इथली लोक खाली या बराच वेळ झालेला आहे. खाली या रुपेश भाऊ, मैदान होऊन दे ना मोकळं. थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण की व्यासपीठावरती आदरणीय आपण पाहतो की युवा नेते परेशदादा ठाकूर साहेबांच्या कार्य अहवालाचा अनावरण सोहळा आम्ही पार पाडतोय. महेश दादा प्रशांत एक मिनिट धन्यवाद. तत्पूर्वी सन्माननीय पंजाब महानगरपालिकेचे माजी सभागृह विद्यमान नगरसेवक सन्मान्य परजीत ठाकूर साहेबांच्या अभिनंदन सोहळ्या निमित्तानं मी सन्मान्य महापौर नितीनभाई पाटील आपणास विनंती करतो, सन्मान्य महापौर नितीनभाई पाटील आपणास विनंती करतो की हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं ते पैलवान सन्मान्य आमदार म्हणजे लांडगे साहेब यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी करतो. सन्मान्य महापौर नितीनभाई पाटील आपणास मी विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून ज्यांचं घेतलं जातं ते सन्मान्य आमदार म्हणजे लांडगे साहेब यांचं या नगरीमध्ये या ठिकाणी सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या अभिनंदन सोहळ्या निमित्तानं स्वागत या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर आपण त्याचं करूया. बोला भारत माता की जय श्रीराम. खरं तर सांगायचं म्हणलं तर जे आपला इतिहास विसरतात ते आपलं भविष्य कधीच लिहू शकत नाही. आणि वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक युवकाच्या मनामध्ये ज्याने बिंबवला आहे आणि महाराष्ट्राचं हिंदू भूषण ज्या स्टॅच्यू ऑफ संभाजी महाराजांना नोंदलं गेलंय, अर्थातच या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच 100 फुटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक उभारलं गेलंय याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते म्हणजे आमचे आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेब तुषांजी. आणि त्याचबरोबर सन्मान्य परजीत ठाकूर साहेब यांच्या कार्य अहवालाचं पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मी सन्मान्य आमदार म्हणजे लांडगे साहेब आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय की सन्मान्य परजीत ठाकूर साहेब यांच्या कार्य अहवालाचं पुस्तक आहे आणि त्याचं प्रकाशन या ठिकाणी तुम्हाला सर्वांचे लाडके सन्मान्य आमदार म्हणजे लांडगे साहेब, सन्मान्य उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके कार्य सम्राट आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब, जिल्हा भारतीय जनता पार्टी मान्य सांगायचं म्हणलं तर जनसेवा ईश्वर सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा हा विरोध ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतलाय आणि सातत्याने पनवेल नगरीमध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून विकासाची एक वेगळी व्याख्या लिहिली आहे. सर्वसामान्यांचा विकास कशा प्रकारे करता येईल, तरुणांना कशा प्रकारे न्याय आणि हक्क देता येईल, सर्वसामान्य गोरगरीब जनता यांच्यापर्यंत विविध सरकारी योजना कशा प्रकारे पोहोचवता येईल आणि या संपूर्ण पनवेलचा विकास कशा प्रकारे करता येईल ही कामगिरी ज्यांनी मात्र कुशलपणे निभावली आहे असे आदरणीय युवा नेते परेश दादा ठाकूर साहेब यांच्या कार्याचा अहवाल आणि त्याचा अनावरण सोहळा आपल्या व्यासपीठावरती आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. तर नक्कीच साहेबांचं कार्य शब्दरूपी सांगता येणार नाहीये, परंतु शब्दरूपी लिहिता देखील येऊ शकतं आणि हाच कार्य अहवाल तो मात्र सादर केला जातोय सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये. उद्यानांचा विकास असेल, हिरवं सुंदर आपलं पनवेल असेल, स्वच्छ आपलं पनवेल असेल, खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया याचा नारा असेल, कोरोनाच्या काळामध्ये केलेलं त्यांचं प्रामाणिक कार्य असेल, सर्व गोष्टी या अहवालामध्ये पाहायला मिळतात. धन्यवाद, थँक्यू. आणि आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं लाभलेले सन्माननीय आमदार म्हणजे लांडगे साहेब विनंती या ठिकाणी करतो की परेश ठाकूर साहेब यांच्या अभिनंदन चिंतन सोहळ्या निमित्तानं आपण द्यावं तशी करतो. कुस्ती अतिशय चांगली आहे, महाराष्ट्रातली नंबर 1 ची टॉपची कुस्ती आहे. बरेच दर्दी कुस्ती शौकीन इथे उपस्थित आहेत. काय कुस्ती शौकीन सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांना जाधव सर एक मिनिट, सन्मान्य आमदार लांडगे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आज आपण सगळेजण आपल्या सगळ्यांचे परमस्नेही मित्र परेशजी ठाकूर यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्याकरता या कुस्ती मैदानाला आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. विशेषतः आमचे सहकारी विधिमंडळातले आमचे सहकारी प्रशांतजी या ठिकाणी उपस्थित आहेत, या नगरीचे महापौर उपस्थित आहेत
अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अभिमानानं सांगावं वाटतं की ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहेत त्या स्पर्धा माझ्याही फार आवडत्या आहेत. किंबहुना असं मिळेल की मी पण पैलवानच आहे, त्यामुळं मला जास्त आनंद होतो या ठिकाणी या स्पर्धेला येताना. परेलजी, आपण आपल्या कार्य अहवालात सादर करत असताना थोडीशी नजर त्यावर फिरवली तर आपला मागचा नगरसेवक मोठा आणि नवीन असताना आपल्या सगळ्यांचा आपण पुरेपूर उपयोग या पनवेल नगरीतल्या सर्वसामान्य आपण या निमित्ताने केलेला आहे. आज कुस्ती स्पर्धा होत असताना आपण आपला 48वा वाढदिवसासाठी साजरा करताय. तसं आमच्यापेक्षा 2 वर्षांनी आपण लहान आहात. मी पण काय जास्त तुमच्यापेक्षा मोठं नाही, पण ज्यांनी या लाल मातीवर प्रेम केलं, या लाल मातीच्या संदर्भात ज्यांनी आपली या पैलवानाबद्दल या कुस्तीबद्दल आपली आत्मीयता मनापासून, त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला या निमित्ताने मिळणार आहेत. आपले बंधू प्रशांतजी असतील, मी नेहमी त्यांना सभागृहामध्ये बोलताना पाहिलं. लोणावळ्याला त्यांनी गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं, बरोबर ना? त्यामध्ये माझा भाऊ पण त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी होता. म्हणजे शिक्षण एवढं मोठं शैक्षणिक क्षेत्र, एज्युकेशन ट्रस्ट सगळं काही असताना या लाल मातीशी निगडीत असलेला खेळ आपण सगळ्यांनी या मुंबईसारख्या शहरामध्ये आपण जपला, तो वाढवलाय. त्याच्याकरता तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांच्या माध्यमातून मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो. परेलजी, आपल्या येणाऱ्या या आयुष्यामध्ये आपल्याकडनं असं समाजकार्य घडावं, आपल्याला दीर्घ आयुष्य मिळावं, आपल्या हातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय श्रीराम. मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. कुस्ती पहा, आधी पैलवान आणि मग आमदार आदरणीय भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते महेशदादा लांडगे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलेला. कुस्ती मात्र कुस्ती लागलेले आहे. दादा शेळकेचा मात्र जबरदस्त कब्जा आहे. पैलवानाचा बोजा पैलवानाला सैनिक काय कुस्त्या आहे बघा. हाताचा घुटना मानावरती ठेवलेला, पट्टीवरती टाकलेला आहे. पुढचे पैलवान किरण भगत आत्या, बागा सिंह आत्या, बागा सिंह, विजय चौधरी, संदीप कुमार, सिकंदर शेख आणि लाली चमको शेख आणि कुस्त्या तुम्हा मला पाहता येणार आहे. मानातली ताकद काढण्याचं काम चालू झालेलं आहे. खरं सांगायचं म्हणलं तर एक वेगळा अभिष्ट चिंतन सोहळा आमच्या व्यासपीठावरती साजरा होत असताना एक भला मोठा पुष्पहार आता मात्र परेश दादांना समर्पित केला जातो. मनोज दादा नेतकर आणि हॅपीबाई सिंग आणि तमाम आमच्या आयोजक मंडळींच्या माध्यमातून. खरं तर दादांचा कार्याचा गौरव करत असताना महेश दादा लांडगेंनी देखील अगदी शब्द सुमनाने त्यांचं कौतुक केलं आणि कौतुकाची थाप त्यांच्या खांद्यांवरती गेली. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो, मी सर्वांना विनंती करतोय, एक भला मोठा पुष्पहार आता मात्र दादांना समर्पित केला जातोय. खरं तर हा पुष्पहार त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहे. हा पुष्पहार खरा आता त्यांच्या कार्याची पोचपावती देणार आहे. हा पुष्पहार ज्या प्रकारे प्रफुल्लित झाला आहे त्याच प्रकारे त्यांचा हा जीवन कार्य प्रफुल्लित व्हावं या साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा हॅपीबाई सिंग आणि त्याचबरोबर महेश दादा नेतकर देत आहेत.
कौतुक करावं कसं यासाठी प्रत्येक वेळेला आपला एक कार्यकर्ता प्रामाणिकपणे झटत असतो. मागील 3 वर्षांपासून हॅपीभाई सिंग आणि त्याचबरोबर महेश दादा नेतकर आणि तमाम आमची युवा मोर्चाची टीम काहीतरी नाविन्यपूर्ण कार्य करत आहेत. ज्या प्रकारचं परेश दादांचं विकास कार्य राहिलं आहे, ज्या प्रकारे परेश दादांचं सामाजिक कार्य राहिलं आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या विकास कार्याला साजेशील असा कार्यक्रम आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुस्ती खूप मोठी चालली आहे. मध्ये बोलणं थोडंसं सोपं वाटत नाहीये, थोडंसं अवघड वाटतंय, परंतु क्षमा व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण की व्यासपीठाची गरिमा आम्हाला सांगते. कारण की आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेब देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा परेश दादांना देतात. मी सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कर्तृत्व, नातृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम आज व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतो हिंदुत्वाची बुलंद तोफ, असंख्य सारे आमचे गौरक्षक, त्यांच्या सुरक्षेची ढाल आणि सातत्याने हिंदू संस्कृतीकडे, हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांसाठी कर्दनकावर आणलेला चेहरा अर्थात महेश दादा लांडगे आमच्या व्यासपीठावरती आहेत. या पनवेलच्या विकासाचा महामेरू, या पनवेलच्या विकासाची व्याख्या ज्यांनी मात्र लिहिली आपल्या कार्याच्या माध्यमातून दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या प्रभागामध्ये, या विकासामध्ये ज्यांचं सर्वाधिक मोठं योगदान आम्हाला लाभतं अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे. आणि या सर्व गोष्टी चालत असताना आपण पाहतो की परेश दादा ठाकूर साहेबांचा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा यावेळेस मात्र आपण सर्वजण इथे सादरतोय. याबद्दल नक्की सर्वांचा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि लगेचच आमचे कुस्ती निवेदक त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कुस्ती मात्र कुस्तीच पहा. मैदानासाठी शिव छत्रपती अवॉर्ड विजेते वीर हनुमान कुस्ती संकुलाचे संस्थापक वस्ताद नामदेवजी बडरे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. बोला. महाराणा दीपक पाटील आणि सन्मान्य नामदेव बडरे वस्ताद आपलं स्वागत आहे. किरण भगत बागा, हृदय थप्पा आणि कोमल संदीप कुमार विजय चौधरी आपण आता आपली कुस्ती लावली जाणार आहे. रुबे थप्पा आणि कोमल उत्तराखंड आपण पहलवान रुबे थप्पा नेपाळ आणि कोमल उत्तराखंड हे मनोरंजन कुस्ती आहे. मनोरंजन कुस्ती देवा थप्पा सारखीची मनोरंजन कुस्ती आहे. जरा जरा आता पुढची मंडळी बसा. हॅपीबाई बोला. तर थोडंसं व्यासपीठ आपण मोकळं करूयात कारण की पाहुण्यांना देखील ही कुस्ती पाहिजे. एक मोठी कुस्ती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी बरोबर आहे. पहलवान कुस्ती करावी लागते. मनोरंजन कुस्ती रुबी थप्पा नेपाळ आणि कोमल उत्तराखंड आपण आखाड्यावरती ताबडतोब या. पहलवान जे आप अंदर आए, पहलवान जे रुबी थप्पा नेपाल और कोमल उत्तराखंड आप दोनों महिला कुस्तीगीर अखाड़े में आए. व्यासपीठ समोरून थोडंसं मोकळं करा. हॅपीबाई विनंती करतायत समोरच्या दिशेने मोकळं करायचं. हॅपी सिंग ही सुद्धा गर्दी. आयोजक हॅपीबाई सिंग ही लोक सगळी काम संपले लोक आहेत. खाली घ्या. पाठीमागे लोकांना कुस्ती दिसू देत. सगळे लोक खाली घ्या. आणि आखाड्यावरती आलेले देवा थप्पा सारखीच हुबेहूब दिसणारे रुबे थप्पा पहलवान जे हात ऊपर कीजिए. पहलवान जे टाळी वाजवा, तिचं टाळी वाजवून स्वागत करा. खास मनोरंजन कुस्ती आहे. मनोरंजन देवा थप्पा सारखीची कुस्ती आहे. तिचं सुद्धा नाव रुबी थप्पाच आहे. त्याच घराण्यातल्या त्याच रक्तातली वारसदार आहे. कोमल पहलवान अंदर आहे. कोमल पहलवान आणि कुस्तीला पंच कोण देणार? अशोक पाटील. मी आखाड्यामध्ये या ठिकाणी आमंत्रित करतो पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका ॲडव्होकेट प्रतिभाताई भोर आपणास या ठिकाणी करतो की आपण आखाड्यामध्ये यावं. 2 मिनिटं. त्यानंतर छत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे सर आपण आत या. आणि पहलवान दीपक पाटील आपण आत त्याचा समेत शंकर होनमाने महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान शंकर होनमाने पहलवान नामदेवजी बडरे आणि दीपक पाटील आपण आखाड्यावरती यायचा आहे.
पंच म्हणून संजय पाटील त्या कुस्तीला थांबणार आहेत. रुबे थप्पा पहलवान, रुबे थप्पा. उभी पण तेवढी ना आडवी पण तेवढीच आहे. कुस्ती मात्र मनोरंजन कुस्ती होणार आहे. मनोरंजन. खास देवा थापाची कुस्ती 2 वर्षापूर्वी ते घेतलेली होती. त्याच कुस्तीच्या धर्तीवरती पहलवान विजय चौधरी, संदीप कुमार आपण आहात. या लगेच ते आपल्या आधी कुस्ती लावली जाणार आहे. एक कळकळीची विनंती करतो, व्यासपीठावरती फोटो काढण्यासाठी कृपया करून गर्दी करू नका. पाहुण्यांना थोडासा कार्यक्रमाचा आनंद घेऊ द्यात, त्यांना बसू द्यात. कार्यक्रम कशा प्रकारे चालू आहे त्यांना पाहू द्यात. कुस्ती त्यांना पाहिजे. फोटो सेशन साठी कृपया करून गर्दी नको. स्टेजवरला माईक कमी चालवा, बोला. पहलवान विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पहलवान संदीप कुमार आपण आत्या हे शिव छत्रपती अवॉर्ड विजेते हलगीपट्टू नामदेवजी बडरे सरात येतात. नामदेवजी बडरे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहलवान विजय चौधरी, संदीप कुमार. संदीप कुमार आपण आत्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी देवास्प विजय भाऊ चौधरी यांची कुस्ती आता लगेच लावली जाणार आहे. आज संदीप कुमार हिंद केसरी हरियाणा. पाहुण्याला मात्र वाढ द्या. अतिशय शिस्तबद्ध चाललेलं मैदान आहे. शंकर होनमाने सुद्धा उपस्थित आहेत. नामदेवजी बडरे उपस्थित आहेत. दीपक पाटील उपस्थित आहेत. आणि इकडं हप्ते. बापरे. आत कुस्ती घ्या. बाजूला गेलेला कुस्तीचा निकाल नाही. धन्यवाद. पुढची मंडळी मात्र विनंती आता बसून घ्या. खाली खाली घ्या सगळे. सगळे लोक खाली घ्या. हे पहा, काही कारणास्तव आता मध्येच ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहलवान विजय चौधरी साहेबांची कुस्ती लावली जाणार आहे. मनोरंजन कुस्तीला संजय पाटील पंच आहेत. खरं सांगतो, सोनियाचा दिनो आज बरसे अमृताचा घनो. किरण भगत बागा सिंग, आपणाला सुद्धा माझा आवाज पोचलेला आहे. मैदानासाठी पहलवान अविनाश शिंदे रग्बी खेळाडू महाराष्ट्र पोलीस उपस्थित आहेत. राष्ट्रीय खेळाडू अविनाश शिंदे महाराष्ट्र पोलीस आपलं इथं स्वागत आहे. रुपेश पावशे, तुम्ही एकदा कॉल करून बघा ना. महाराष्ट्र ऑलिम्पिकवीर, खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं भूषण ऑलिम्पिकवीर पहलवान मारुती आडकर आखाड्यावरतून परत जायचा आणि घाशे वसतात. हा शिव छत्रपती अवॉर्ड विजेते, एक जागतिक कीर्तीचा पहलवान बिजली मल्ल मारुती आडकर आपण आखाड्यावरती यायचा आहे. खऱ्या अर्थाने या रायगड तालुक्याची, रायगड जिल्ह्याची, खोपोली तालुक्याची शान आणि मान आहे. मान मारुती आडकर सर आपण खाली या. त्यांच्या समोर मयुरेश दादा नेतकर, आयोजक मयुरेश नेतकर पाहुणे गुण आपण आत यायचा आहे. मारुती आडकर साहेबांच्या समोर चला चला पाहुणे मंडळात चला.
रान हरगे मला घुमायला गेले दीपक पाटील का हे बघा पाहुण्यांना जरा वर द्या पाहुण्यांना रान हलगे काय कुस्तीला निर्णय घेताय कुस्ती बरोबरीत का पडला त्याच्यापेक्षा कसा लढला फार महत्वाचा आहे माऊली जर हात वरती कारण दादा शेळके कुस्ती बरोबरीत दोघांचं कौतुक आहे दोघांची हवा आहे मैदानासाठी महाराष्ट्र